यानंतरची बातमी आहे ती पाकिस्तानची। पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची खोड काढण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या कृतीतून भारतीय समाजात आता तेढ निर्माण करू पाहतोय पाकिस्तान सरकार 2 भारतीय डॉक्टर्सचा सन्मान करणार आहे। या 2 डॉक्टर्सच्या सेवेमुळे आणि त्यांनी राखलेल्या गोपनीयतेमुळेच पाकिस्तानची 1947 मध्ये निर्मिती झाली असा दावा पाकिस्तान सरकारने केलाय। या दोन्ही डॉक्टर्सनी पाकिस्तानचे निर्माते डॉक्टर मोहम्मद अली जिना यांच्यावर त्यावेळी उपचार केले होते। फिजिशियन डॉक्टर जल रतनजी पटेल आणि रेडिओलॉजिस्ट डॉक्टर जल धायबो कू यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च सन्मान निशाने इम्तियाजने गौरवण्यात येणार आहे। पुढील वर्षी हा सन्मान दिला जाईल। दरम्यान दोन्ही डॉक्टर आता हयात नाहीत। जिना यांना त्या काळी टीबी झाला होता आणि याची माहिती तेव्हा गोपनीय ठेवण्यात आली होती। 1948च्या सप्टेंबर महिन्यात जिना यांचं निधन झालं होतं। त्यानंतरच त्यांच्या आजाराचं खरं कारण जाहीर करण्यात आलं होतं। पाकिस्तानच्या पुरस्कार समितीचे प्रमुख एहसान इक्बाल यांनी एक्स वरून याबाबत माहिती दिली आहे। 1946 मध्ये जिना यांना गंभीर आजार झाल्याचं किंवा त्या आजाराचं स्वरूप गंभीर झाल्याचं निष्पन्न झालं होतं। काय नेमकं घडलं होतं पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1930च्या दशकात जिनांना टीबीची लागण झाल्याचं समोर आलं होतं। मात्र ही बाब बहीण फातिमासह केवळ निकटवर्तीयांनाच माहिती होती। 1946 मध्ये डॉक्टर पटेल आणि डॉक्टर धायबो कू यांच्याकडून जिनांची तपासणी करण्यात आली। तेव्हा एक्स-रे रिपोर्टमध्ये जिनांच्या टीबीचं रूप गंभीर झाल्याची बाब समोर आली। केवळ 1-2 वर्षांचा अवधी जिनांकडे असल्याची माहिती त्यावेळी डॉक्टरांनी कुटुंबियांना दिली होती। मात्र याबाबत कमालीची गोपनीयता राखण्यात आली। आजाराबाबत बाहेर माहिती पडली असती तर पाकिस्तानची निर्मिती होऊ शकली नसती असा दावा केला जातो। तत्कालीन ब्रिटिश व्हाईसरॉय माउंटबॅटन यांना जिनांच्या निधनानंतर आजाराची माहिती मिळाली होती। माउंटबॅटन यांच्या मते आधी कल्पना आली असती तर आपण फाळणी टाळली असती आणि इतिहास बदलला असता। दोन्ही पारसी समाजातील डॉक्टरांनी शांत आणि असाधारण सेवा बजावल्याचा दावा आता पाकिस्तान सरकार करतंय। 2027च्या कार्यक्रमात दोघांना मरणोत्तर निशाने इम्तियाजने गौरवलं जाणार आहे।